ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कुठल्याही पक्षाच्या बाजूनं नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय। जरांगे कुणाच्या बाजूने होते याचं विश्लेषण निवडणुकीनंतर करू, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। तर मराठा समाज आजही आमच्या सोबत आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। काही नेत्यांनी माझ्या विरोधात प्रचारासाठी वॉर रूम उघडले आहेत, असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकांवरती जरांगे पाटील रोज सभा घेत आहेत जी सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे। बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे। आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू, ते कुठल्या पक्षाच्या बाजूनी होते की नव्हते, की त्याचा काय इफेक्ट आहे। समाज आमच्या पाठीशी राहिला, आजही तो आहे। पण आमच्या या निर्णयांमुळे जुन्या अनेक नेत्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे जर निर्णय घेऊ शकले तर तुम्ही का घेतले नाही, आणि त्यातनं त्या लोकांनी एक नरेटिव्ह बिल्टअप करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या विरुद्ध, स्पेशली माझ्या विरुद्ध काही नेते आहेत, माझं नाव आहेत, पुरावे आहेत, योग्य देईन, यांनी तर वॉर रूम उघडल्या, म्हणजे आंदोलन आपल्या बाजूला, आणि त्यांनीच वॉर रूम उघडल्या आणि 500 लोक बसून माझ्या विरुद्ध ट्विट करणे, मला विलन करणे। पण शेवटी सत्य कधी लपत